राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचा हा तालुका आहे, यांची मायभूमी आहे आणि या मायभूमीमध्ये खऱ्या अर्थानं शिवसेनेला, शिंदे गटाला, शिंदे साहेबांना एक बळ मिळालेलं आहे. कारण की संतोष जाधव नावाचं व्यक्तिमत्व या संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यामध्ये एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे आणि आज त्यांनी खऱ्या अर्थानं शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर आज आपण या ठिकाणी त्यांचे ग्रामस्थ, त्याचबरोबर त्यांच्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी या सर्वांनी त्यांच्यासोबत जवळपास 1,500 ते 2,000 शिवसैनिकांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. तर या प्रवेशाबद्दल त्यांच्याकडून आपण सविस्तर ऐकून घेऊया. त्याचप्रमाणे त्यांच्या मिसेस आहेत, त्यांना देखील या पक्षानं AB फॉर्म देऊन त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर आपण या सविस्तर संपूर्ण पक्षप्रवेशाचा, त्याचप्रमाणे जे उमेदवार घोषित झालेले याबद्दल आपण जाणून घेऊया. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि तमाम महाराष्ट्र भगिनींचे लाडके भाऊ, या तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या स्वप्नातलं महाबळेश्वर घडवण्यासाठी खऱ्या अर्थानं आज या महाबळेश्वर तालुक्याचे महात्मा गांधी स्वर्गीय बापू यांच्या सुनबाई या मेडगुतड गणामध्ये पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार शिवसेना पक्षाकडून आहेत. खरं तर महाबळेश्वर तालुक्याला एक सुसंस्कृत राजकारणाची एक हे आहे, संस्कृती आहे. मग ते स्वर्गीय बाळासाहेब भिलारे दादा असू द्यात किंवा स्वर्गीय बापू असू द्यात, आणि या दोन्ही जोडगोळीनं या महाबळेश्वर तालुक्यातल्या खेड्यापाड्यामध्ये जाऊन विकास केला. स्वर्गीय बापूंनी चालत जाऊन वेळेला या डोंगरदऱ्यांमधून गावांचा विकास केला आणि आज ती परंपरा कुठेही खंडित होऊ नये म्हणून जनतेच्या आग्रहाखातर आणि जनतेच्या मागणीने खरं तर ही उमेदवारी स्वर्गीय बापूंच्या घरामध्ये देण्यात आलेली आहे. आणि सर्व तालुक्यातील तमाम जनतेला या निमित्तानं खास करून आमची नम्रतेची विनंती आहे. स्वर्गीय बापूंच्या घराला आशीर्वाद देण्यासाठी आणि सन्माननीय लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या स्वप्नातलं महाबळेश्वर घडवण्यासाठी या ठिकाणी आपण साथ द्या. बापू, आपला प्रवेश झाल्यानंतर कुठंतरी विरोधकांची पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटतंय. कारण आता तुम्ही मार्केटमधून जी रॅली काढली, प्रचंड रॅलीमध्ये असणारे, त्याचबरोबर मार्केटमध्ये असणारे लोक देखील तुमच्यासोबत अतिशय आनंदाने बोलत होते, तुमचं कौतुक करत होते. याबद्दल काय? जय महाराष्ट्र. माझे वडील स्वर्गीय बापू जाधव यांच्या आशीर्वादामुळे हा विषय आहे. तमाम महाबळेश्वर तालुक्याचा विकास हा माझ्या वडिलांनी त्या काळी केला आणि त्यानंतर या महाबळेश्वर तालुक्याचा भकास व्हायची आता वेळ आलेली आहे आणि पुन्हा या तालुक्याने आम्हाला संधी द्यावी, आम्हाला निवडून द्यावं आणि महाबळेश्वर तालुक्याच्या विकासाला आम्ही नक्कीच हातभार लावू. जय महाराष्ट्र. या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्हाला उमेदवारी घोषित केल्यानंतर खऱ्या अर्थानं आज जे या राज्याचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थानं बहिणीला जी भेट दिली त्याबद्दल काय? परंतु माझे सासरे धुंडराव बापू यांच्या आशीर्वादाने मी आम्हाला भेटलेले आहे. तरी सगळ्यांनी त्यांचा मान राखावा आणि आम्हाला मदत करावी. खऱ्या अर्थानं या ठिकाणी या कुटुंबाला, या ताईंना उमेदवारी देऊन खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणीला शिंदे साहेबांनी जी ओवाळणी दिलेली आहे, या ओवाळणीच्या बदल्यामध्ये खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये, खऱ्या अर्थानं मायभूमीमध्ये शिंदे साहेबांचे हात हे बळकट केल्याशिवाय ही जी काही सेना आहे ती गप्प बसणार नाही, असं या ठिकाणी एकूणच सर्व पक्षप्रवेशानंतर नागरिकांकडून दिसत आहे. नितीन गायकवाड, DDM न्यूज, महाबळेश्वर.